नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कृषी विभागानं फार्मर आयडी हा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला असून या अंतर्गत बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। फार्मर आयडी अंतर्गत शेतकऱ्यांची नोंद केल्यानंतर शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, पीक कर्ज आदी बाबींसाठी वारंवार अर्ज प्रक्रिया करणं, चक्रा मारणं यातून कायमची मुक्तता मिळणार असून ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असल्याचं कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2024-25 सालच्या बीड जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्याचं नियोजन करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस खासदार डॉ. प्रीतम तेमुंडे, आमदार सुरेश अंदादस, आमदार बाळासाहेब आजबे काका, आमदार सौ नमिता मुंदडे, आमदार संदीप क्षीरसागर, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, अविनाश नाईकवाडे यासह आदी उपस्थित होते। या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती असून आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी पाणी व चारा अशी अनेक आव्हानं समोर येणार असून 2024 सालचा आराखडा तयार करताना या बाबींच्या वाढीव खर्चाचं नियोजन होणं आवश्यक असून तसे नियोजन करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले। ऊसाचं क्षेत्र कमी असल्यानं स्थलांतरित ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांना रोजगार हमीतून काम, अन्न, धान्य आदी सर्व मिळण्यासाठी विशेष नियोजन करणं तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना अधिक प्रभावीपणे राबवणं हे देखील आगामी काळात काय फायदेशीर ठरणार असून त्याचाही समावेश आराखड्यात करावा असं धनंजय मुंडे यांनी सुचवले। सध्या महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झालाय। आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे। ते बसत नसेल तर हट्ट करून चालणार नाही, त्याच्यावर काही पर्याय निघतो का ते शोधलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोशी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते। महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष अजित गबाणे आदी उपस्थित होते। अजित पवार म्हणाले की सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं। आता मात्र ओबीसी समाजाचे मेळावे चाललेत। मराठा समाजात काही नेते तयार झाले, धनगर समाजाची काही मागणी आहे, आदिवासी समाजाची काही म्हणणं आहे, अनेक समाजाचे कितीतरी वेगवेगळे प्रश्न मांडण्याचे अधिकार सर्वांना आहे। ती सोडवण्याची ही आमची तयारी आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आम्ही मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, मुस्लिम समाजालाही 5% आरक्षण दिलं। दुर्दैवानं ते न्यायालयामध्ये टिकलं नाही। उद्या कोणीही म्हटलं आम्हालाही आजचं आरक्षण पाहिजे, पण शेवटी कायद्याच्या चौकटीत ते टिकलं पाहिजे। बसत नसेल तर हट्ट करून चालणार नाही, त्याच्यावर काही पर्याय निघतो का ते शोधलं पाहिजे। मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मात्र ओबीसी नाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। टिकणार आरक्षण द्या ही आमची भूमिका आहे। आरक्षण मागण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं, समाजात फूट पाडणं चुकीचं आहे। मी फक्त शाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगत नाही तर पहिली कृती करतो। मौलाना आझाद मंडळाला अल्पसंख्याकांना जास्त निधी दिला। सरकार बनवत असताना आपण मुस्लिम, ओबीसी, वंजारी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला अशा सर्व घटकांना संधी दिली असंही पवार म्हणाले। सत्ता बदल झाल्यापासून बीड मतदारसंघात सातत्यानं विकासांबाबत खोडा आणण्याचे प्रकार सुरू आहे। मिळालेला निधी परत पाठवणं, वळवणं, कामांना स्थगिती देणं अशा प्रकारचे अन्यायकारक कृती राजकीय द्वेषातून केली जाते। यावर रविवारी बीड येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत जाब विचारलाय। राजकारणाच्या मैदानात नागरी विकासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी कामं अडवून जनतेवर अन्याय कशाला करतात? घोडा मैदान यावर्षी आहे, तिथे लढा असं सांगत बीड मतदारसंघावर होणारा अन्याय सहन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। रविवारी 7 रोजी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं घोषित होऊ नये, शासन स्तरावरून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्यानं काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, त्याबाबत चर्चा केली। 16 ऑक्टोबर रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पूर्वी 11 ऑक्टोबर रोजी सर्व विभागाला विकास कामांच्या बाबतीत पत्र दिलं। त्या बाबतीत काय निर्णय झाला याबाबत विचारणा केली।
प्रणाली अंतर्गत प्रशासकीय मान्यतांची माहिती पत्राद्वारे मागितली असता मला अजूनही देण्यात आलेली नसून 16 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीचं इतिवृत्त कायम करताना अनुपालनास मान्यता घेताना याविषयी सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे. अन्यथा बीड मतदारसंघातील अनेक कामं दुबार अथवा होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करणार असल्याचं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पोटातला ओठांवर आलं असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. बीडच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी हे वक्तव्य केलंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत. यावरच कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार बोलताना असं म्हणाले की मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही पहिल्यापासून हेच केलं. तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्या मुळावर उठले. तुम्ही मौन धरलं होतं, त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटलं होतं. शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठांवर आणलंच. आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून जर कार्यवाही केली तर मराठा समाज शांततेत अजित पवारांना उत्तर देईल. अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यापूर्वी जरांगे हे गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा करत आहेत. दरम्यान आज बीड जिल्ह्यातील गावांचा त्यांच्याकडून दौरा केला जातोय. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की आता माघार नाही, मराठा आरक्षण मिळणार आहेच. विरोधक वगैरे उलटापालट झाले, त्यांचा विषय आता संपलाय. मराठा समाज आता आरक्षणात गेलाय. सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय आपली आता माघार नाहीच असं जरांगे म्हणाले. 7 जानेवारी रोजी वीरशैव समाज परळी, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे यांच्या प्रेरणेने व विकास प्रतिष्ठान परियोजनाद्वारा संचलित 6वा राज्यस्तरीय वीरशैव वधूवर परिचय मेळावा श्री संत गोविंद स्वामी संस्थान बेलवाडी येथे संपन्न झाला. या मेळाव्याचं उद्घाटक म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणेचे प्रदेशाध्यक्ष रमेश आवटे 40गाव, तर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे व सरचिटणीस श्री बाळासाहेब होनराव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट BR सोनटक्के, मंगलनाथ मल्टीस्टेट माजलगावचे संस्थापक अध्यक्ष RG कानडे, सोमनाथ अप्पा कुरमुडे, विभागीय कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना, महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पैटके गुरुजी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रांतिक सदस्य विजयकुमार मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ अप्पा हलगे, माजी नगरसेविका उमाताई समशेट्टी, सुरेखाताई मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सरोजिनीताई हलगे, सुनील फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्यक्ष भेटीद्वारे वधूवर शोधणं अत्यंत जिकिरीचं झालंय. अशा परिचय मेळाव्यामुळे हे काम अधिक सोपं झालं. वधूवराचे संकेतस्थळ करून परळीकरांनी वधूवर निवडीचं काम अधिक सोपं केलं असल्यानं ते कौतुकास पात्र आहे, अशी भावना प्राध्यापक आवटी सरांनी व्यक्त केली. तर वधूवर नोंदणी घेताना येणाऱ्या कायदेशीर अडचणींवर व वाढत्या घटस्फोट प्रकारावर अध्यक्ष बाळासाहेब होनराव यांनी चिंता व्यक्त करून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मंगलनाथ मल्टीस्टेट संस्थापक अध्यक्ष RG कानडे यांनी परळीतील सर्व उपक्रमांना मी स्वतः उपस्थित राहून योगदान देत असल्याचं नमूद केलं. महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष दत्ता पैटके गुरुजी यांनी प्रास्ताविक केलं, तर संजय स्वामी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिन स्वामी यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाची माहिती दिली. आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष सोमनाथ हलगे यांनी केलं. यावर्षी नव्याने सुरू केलेल्या लकी ड्रॉ उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. वधूवर यांनी स्टेजवर प्रत्यक्ष हजर राहून परिचय दिला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष महादेव इटके, विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम बुद्रे, नागेश हलगे, चंद्रकांत उदगीरकर, सुशील हरंगुळे, शिवकुमार चौंडे, उज्ज्वला आलदे, कोमल बेलुरे, शिवकुमार केदारी आदीसह मेळाव्या संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव, महिला वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक निष्ठावंत शिवसैनिकांवर पक्षानं कार्यवाही केली असून
त्याच्या हकालपट्टीची घोषणा केली आहे। बीड जिल्ह्यातील शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सारे काही आलबेल नव्हतं। अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल न घेता थेट कारवाई करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। बीड जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील वादानं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। पक्षात नव्यानं आलेल्या काही नेत्यांनी नको तेवढा हस्तक्षेप सुरू केल्यानं शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी होतीये। या नव्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे पक्षाला हानी पोहोचत असल्याची बाब जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्ष नेतृत्वाच्या कानावर घातली आहे। मात्र याची शहानिशा केली गेली नाही, उलट पक्षी त्यांच्यावर कार्यवाही केली आहे। तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे हे मागील अनेक वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतात, त्यांचा राजकीय जन्मच शिवसेनेत झाला असं म्हणाले तरी वावगं नाही। अनेक उपक्रमातून आणि अभियानाच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना परळी विधानसभा मतदारसंघात टिकून ठेवली। राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या परळी ते करणं तेवढं सोपं नव्हतंच। अशाही स्थितीत त्यांनी पक्षवाढीसाठी संघर्ष सुरूच ठेवला आणि पक्ष तळागाळापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम केलं। त्याच निष्ठेचं फळ त्यांना दिलं गेलं असून त्याच्यावर त्यांच्यासह अनेक शिवसैनिकांना पक्षातून निष्कासित केलं गेलंय। पक्षाच्या या कार्यवाहीबाबत जनसामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। कार्यवाही करण्यात आलेले शिवसैनिक काय भूमिका घेणार हे आता येणारा काळच ठरवेल। दरम्यान पक्षानं कार्यवाही केल्याबाबत तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की पक्षानं कार्यवाही का केली, त्याचे कारण काय आहे, पक्षाला नेमकं अडचणीत कोण आणत आहे आणि कार्यवाही केल्यानंतर पुढची भूमिका काय असणार याबाबतची भूमिका सविस्तरपणे आपण मांडणार असून त्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अगदी त्यांच्यावर आरोप करत पक्षातून बाहेर पडणाऱ्या संख्याही गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत, परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र सुषमा अंधारे यांच्या विरोधात चकार शब्द ऐकून घ्यायला तयार नाही। उलट जो कोणी त्यांच्या विरोधात बोलेल, आरोप करेल त्यालाच पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जातोय। बीड जिल्ह्यात असा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। बीडचे माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी अंधारे यांच्यामुळे जिल्ह्याच्या शिवसेनेत अंधेरा वाढत आहे। अंधारे या व संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांनी पैसे घेऊन पदे वाटल्याचा खळबळजनक आरोप करत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय। तसेच येत्या 9 तारखेला शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणाही केली आहे। या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच मातोश्रीवरून अनिल जगताप यांच्यासह 5 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे आदेश निघाले। संघटनेतील या फेरबदलानंतर अंबाजोगाई, परळी, धारूर आदी विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेऊन पदे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता। आता पुन्हा अनिल जगताप यांनीही अंधारे यांच्यावर तसेच आरोप केले। पात्रता नसलेल्या परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे या तिघांना जिल्हा प्रमुख पदी व निजाम शेख यांना शहर प्रमुख करण्यात आला असल्याचा आरोपही जगताप यांनी केलाय। तसेच आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचंही जगताप यांनी जाहीर करून टाकलं। त्यानंतर मातोश्रीकडून जगताप यांनी केलेल्या आरोपांची काय दखल घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या अनिल जगताप यांच्यासह व्यंकटेश शिंदे परळी, गजानन मुडेगावकर अंबाजोगाई, संदीप माने वडवणी, राजाभाऊ लोमटे अंबाजोगाई, सागर बहिर बीड यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कार्यवाहीचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।